करी जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरबंडे वाळवोनी एकाएके केला मिरासीचा धनी कडिये बागवोनी भार खांदी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय समाजात अनुभवात येणाऱ्या एका बापाचं वर्णन करतात. महाराज म्हणतात, एक बाप आपल्या मुलासाठी काय करत असतो. आपल्या संपूर्ण आयुष्याची कुरवंडी तो करतो. आपलं संपूर्ण आयुष्य मुलासाठी काहीतरी जोडून ठेवण्यामध्ये तो खर्च करतो. बाप करी जोडी, पुत्राच्या ओढीनं मुलाच्या ओढीनं तू सगळं काही करत असतो. लेकुराचे ओढी आपुले कुरबंडे वाळवोनी. जीवन जगत असताना आपल्या जीवनात जो काही संघर्ष करतो, जो काही कष्ट करतो, जे जे काही तो मिळवतो, ते मिळवलेलं सगळं वारस हक्कानं ते आपल्या मुलापर्यंत नेऊन पोहोचवतो. एकदम अशा प्रकारे त्याला आपल्या सगळ्या सर्वस्वाचा धनी तो बनवतो. एकाएके केला मिरासीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी. ज्याला कडेवर वागवलंय, ज्याचा खांद्यावरती भार घेतलेला आहे, कधी काळी ज्याला हातानं घास भरवलेला आहे, त्यालाच एकदा कळता झाला की आपल्या सर्वस्वाचा धनी वारस हक्कानं त्याला बनवतो. एवढंच नाही, सर्व गुण संपन्न बनवत असताना सगळ्या अलंकारानं त्याला सुशोभित करतो आणि त्याचा तो आनंद घेत असतो. नवे नवे भविष्यात आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मुलाकरता काहीतरी ठेवा जोपासण्याचा तो प्रयत्न करतो. ठेवा दावी थोर करून या लेवून पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या. आणि शेवटी महाराज म्हणतात, असा जो कोणी समाजातला बाप आहे, तो बाप आपल्या मुलाला कसलंही संकट येऊ नये याकरता त्या संकटाच्या समोर उभा राहतो. प्रसंगी जीवावरती उदार होत असतो. उदार जीवासी आपुलिया. तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी उदार जीवासी आपुलिया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असा एक बाप आहे. बरं, हे का म्हणावं लागलं महाराजांना? थोडासा अभिप्राय आहे का? खर तर समाजातल्या एखाद्या बापाचं वर्णन करणं असं काही आवश्यक नाही, कारण बाप काय असतो हे प्रत्येकाला कळायलाच असायला पाहिजे, कळलंच पाहिजे, कारण ते अनुभवाची गोष्ट आहे. पण जगद्गुरु तुकोबराय ते याकरता बोलतात. तुकोबराय म्हणतात, समाजात असा एक बाप आहे की जो सर्व काही संसारामध्ये मुलासाठी करत असतो. पण परमार्थ मार्गामध्ये आम्ही सगळे देवाला आपला बाप म्हणून स्वीकारलेला आहे, नाही का? पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. मग असा जर जगाचा एक बाप असेल की जो पंढरपूर क्षेत्रामध्ये नांदतोय, मग त्या बापाकडे तुकोबराय अभिप्राय देतात, व्यक्त होतात. देवा, मग समाजामध्ये आम्ही एक असा बाप पाहतो की जो आपल्या मुलासाठी हे सगळं काही करतो. देवा, तुला नाही काही वाटत? मग आम्ही तुझे लेकर आहेत, मग आमच्यासाठी तुला काही करावं असं नाही का वाटत? तू पण जे काही जोडतोय ते आमच्यासाठी जोडायला पाहिजे ना. जर कधी तू आम्हाला आमचा पिता बाप म्हणून घेत असेल, पिता म्हणून घेत असेल, किंवा आम्ही तुला आमचा बाप म्हणून स्वीकारलंच ना, मग तुझ्यातला DNA आमच्यात यायला पाहिजे ना. वारस हक्कानं तुझं जे जे काही आहे ते आमच्याकडे यायला पाहिजे ना. तुझ्या सुख नावाच्या संपत्तीचा, तुझ्या आनंद नावाच्या संपत्तीचा वारसदार म्हणून मला तू बनव ना, नाही का? ते तू करायला पाहिजे ना. तू आपल्या जिम्मेदारीला विसरला का देवा? आम्ही पाहतोय एक बाप आपल्या मुलाला अनेक अलंकारानं अलंकृत करतो आणि त्याच्यासाठी काहीतरी ठेवा जोपासून ठेवतो. तू माझ्यासाठी काय केलंय सांग ना देवा. जर आमची सगळ्यांची भक्तांची जिम्मेदारी तू घेत असेल, तू तर स्वतःला एक बाप म्हणत असेल, तर आमच्यासाठी तू काय केलंय? आम्ही तर म्हणतो एक समाजातला बाप असा आहे, मुलासाठी जीवावर उदार होतो. तू का आमचा अंत पाहतोय? देवा, परमार्थ मार्गामध्ये तू भक्तांचा सगळ्यांचा जर बाप असेल तर तू आम्हाला कष्ट नाही होऊ दिले पाहिजे. आम्हाला जे कष्ट होतात, या कष्टांच्या समोर आम्हाला जे दुःख येतात, त्या दुःखाच्या समोर तू प्रसंगी उभं राहिलं पाहिजे. प्रसंगी तू सुद्धा जीवावरती उदार व्हायला पाहिजे. असा देवाच्या जिम्मेदारीचा आठव करून देणारा, देवाला आपली जिम्मेदारी दाखवून देणारा हा अभंग आहे. विडाला एकंदरीत या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरांनी
संसारामध्ये अनुभवाला येणाऱ्या एका बापाचं वर्णन केलेलं आहे आणि भगवान परमात्म्याकडून अशी अपेक्षा केली आहे की त्या बापासारखंच तू आमच्यावरती प्रेम करावं. अभंगाचा माझ्या मतीला शुभल असा भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. सलाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी गंगापूर नेहरीकर मोठ्या तन धनाच्या सहकार्यातून समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करत आहात. दरवर्षीप्रमाणे आपल्या सप्ताहाचं निमंत्रण आमच्यापर्यंत पोहोचते. श्री शिवमहापुराणाची कथा आपण यावर्षी श्रवण केली आणि त्यानंतर आज आपण कीर्तनाला उपस्थित आहात. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. गोड अशा प्रकारची साथसंगत या ठिकाणी आम्हाला लाभते. असे सर्व टाळकरी मंडळी मृदंगाचार्य महाराज गोड अशा प्रकारची उपस्थिती आपणा सर्वांची आहे. एकदा आमच्या सर्व गुणवान मंडळीसाठी टाळी वाजवायची. आपण खूप गोड अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. वयानं ज्ञानानं सगळी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यापेक्षा आपण सर्वजण ज्येष्ठ आहात, पण कोणाचाही नामनिर्देश आता न करता थोडंसं कीर्तनाला सुरुवात करतो आणि शेवटी सगळ्यांचं नामनिर्देश करतो. बघा मला माफ करा. विडाला तरी देखील सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. उपस्थितही सगळी मंडळी खूप तोला मोलाची मंडळी उपस्थित आहेत. आमचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष आमचे राजेंद्र पाटील पवार असतील, आमचे हरिभक्तपरायण आप्पासाहेब पाटील झळके असतील, त्याचप्रमाणे आमचे केडी पाटील आहेत, तिकडे चंद्रकांत जाजू शेठ आहेत, त्यानंतर आमचे रमेश आबा असतील, आमचे पाहुणे आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. खरं तर या कीर्तन सेवेकरता महत्त्वाची असते ती साऊंड सिस्टीम. सप्ताह असेल, कीर्तन असेल, सगळ्यांच्या करता साऊंड सिस्टीमला खूप महत्त्व आहे. हे जर चांगलं असेल तर कार्यक्रम चांगला होतो, नाही का? आमच्या महाराज मंडळी नारदी भाकर कमी वाढली तरी चालते, पण आवाजाला काही कमतरता नसली पाहिजे. गोड अशा प्रकारची आमच्या गणेश मंडप पाटोदा दिबक दादाची साऊंड सिस्टीम आहे. एकदा टाळी वाजवा बघा. गोड आहे. आम्हाला कथेमध्ये सुद्धा कसलीच कमतरता पडत नाही. थोडा आवाज अजून आवाज दे थोडंसं. हां, तुझंच नाव सांगायचं, आम्हाला कमी आवाज करू नको ना. कथेमध्ये सुद्धा त्याच्याकडे बघायचंच काम पडत नाही. गोड अशा प्रकारचा आवाज देत असतो बघा दीपक दादा, त्यालाही धन्यवाद आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये असे अनेक माणसं असतात, असे अनेक पात्र आहेत की जी पात्र आपल्याला नेहमी काहीतरी सहकार्य करतात. एक लक्षात ठेवा, आपल्याला अशा अनेक गोष्टी असतात ज्या कायमस्वरूपी उपयोगाला येतात. त्यापैकी काही गोष्टींचे आपण उपकार मानतो, नाही का? आणि त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असतो. त्याला कृतज्ञता म्हणतात आणि नेमकी ती केलीच पाहिजे. बघा, मी तर म्हणेल आपल्याला आपली संत परंपरा एवढं गोड शिकवते. रस्त्यानं चालत असताना साधा आपला रस्ता चुकला आणि कुणीतरी आपल्याला रस्ता दाखवण्याचं काम केलं की तुम्ही या वाटेनं जा, तुम्हाला जिथं जायचंय तिथं सोयीस्कर होईल, अशी जरी एखाद्यानं सांगितलं तर त्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. पोट प्रमाण दिलं महाराजांनी. होतो उपकार अगणित. साधं वाट दाखवणाऱ्याचे जर आपल्यावर उपकार होत असतील तर वडिलांचे होत नसतील का? बसलेली मंडळी उत्तर द्या. आईचे होत नसतील का? संतांचे आपल्यावर उपकार होत नसतील का? मायबाप पावलो पावली लोकांचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागतं. कुणाची तरी मदत घ्यावी लागते, कुणाला तरी शरण जावं लागतं, कुणाला तरी काहीतरी मागावं लागतं. त्या प्रत्येकाचे आपल्यावर उपकार आहेत ना. त्या प्रत्येकाच्या उपकारातून उतराई आपण झालं पाहिजे. तेवढी सामान्य कृतज्ञता प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असली पाहिजे. मायबाप असली पाहिजे. काय असते कृतज्ञता सांगू तुम्हाला. नेहमी एक दृष्टांत सांगत असतो बघा. कबीर महाराजांचा दृष्टांत आहे. कृतज्ञता काय असते. एकदा कबीर महाराज रस्त्यानं चाललेले होते. रस्त्याच्या कडेला त्यांनी एक विशाल अशा प्रकारचा वृक्ष पाहिला. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्या वृक्षाच्या काही फांद्या वाळलेल्या आहेत. साहजिकच आहे, ज्या वृक्षाच्या फांद्या वाळलेल्या असतात त्याचं जर घर्षण झालं तर त्या वृक्षाला काय होते, आग लागत असते. तिथं अग्नी तयार होतो. नेमकं त्या वृक्षाला आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये ओला असणारा वृक्ष सुद्धा जळायला लागलेला आहे, नाही का? कधी कधी होतं असं, वाळल्याबरोबर ओलं सुद्धा जळू लागतं. तो ओला वृक्ष सुद्धा जळायला लागला. कबीर महाराजांनी ती आग पाहिली आणि त्या ओल्या वृक्षामध्ये एका पक्षाचं घरटं होतं. त्याच्यामध्ये पक्षी सुद्धा बसलेले होते आणि ते पाहून जरा आश्चर्य वाटलं, जरा वाईट वाटलं महाराजांना. आणि कबीर महाराजांनी तो प्रसंग पाहिला. थोडंसं ते मनाला खटकलं. वृक्ष जळतोय, त्यात काही विशेषता नाही.
पण या वृक्षाबरोबर जळणारे हे पक्षी पाहिले आणि मनाला वाईट वाटलं. आणि कबीर महाराजांनी त्या पक्ष्यांना विचारलं, ऐका कृतज्ञता काय असते. कबीर महाराज म्हणतात त्या पक्ष्यांना, बाबा रे, या झाडाला आग लागली, जळणं हा त्याचा स्वभाव आहे, जळू द्या ना त्याला. पण त्या वृक्षाबरोबर तुम्ही का जळता? देवानं उडण्याकरता तुम्हाला चांगले पंख दिलेले आहे, नाही का? देवानं उडण्याकरता तुम्हाला पंख दिलेले आहेत, ते पंख हलवा आणि उडून जा, का जळताय? कृतज्ञता काय असते ऐका. ते पक्षी म्हणतात, ऐका. कबीर महाराजांनी विचारलं होतं त्यांना, तुम्ही का जळता? आग लगी इस वृक्ष को, आग लगी इस वृक्ष को, जलने लगे हैं पात, तुम क्यों जलो रे पंछियों, जब पंख तुम्हारे साथ. ऐका, तुम्ही का जळता म्हटले, तुम्हाला पंख असताना. अरे जा उडून, देवानं तुम्हाला पंख दिलेले आहेत, जळू द्या त्या वृक्षाला, काय हरकत नाही. पण त्या पक्ष्यांनी कृतज्ञता काय असते ते दाखवलं. ते पक्षी म्हणतात कबीर महाराजांना, ऐका. फल खाए इस वृक्ष के, फल खाए इस वृक्ष के, गंधे किन्हें है पात, यही हमारा धर्म है, हम जले इसके साथ. याला म्हणतात कृतज्ञता. विडाला महाराज, याच वृक्षावरती आम्ही लहानचे मोठे झालो, सावलीची गरज पडली तेव्हा याच वृक्षानं आम्हाला सावली दिली. काही चारा खावासा वाटला तर याच वृक्षावरती आम्हाला चाऱ्याची सोय झाली. तो चारा खाऊन विष्ठा टाकण्याची वेळ आली ना, तेव्हा या वृक्षानं आमचा तिरस्कार केला नाही. आणि आज हा वृक्ष संकटात असताना आम्ही कृतज्ञ बनावं. आज आमचा धर्म आहे, आज आमची कृतज्ञता आम्हाला असं सांगते की या वृक्षाच्या दुःखात आम्ही सहभागी झालं पाहिजे. माय बाप, आपल्याही जीवनात असे काही वृक्ष आहेत, नाही का? आपल्याही जीवनात अशी काही माणसं आहेत की ज्यांनी कधी काळी आपल्याला फार मदत केलेली आहे, कधी काळी आपले फार कष्ट त्यांनी सहन केलेले आहे, कधी काळी आपल्याला फार त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि आज जर त्यांना गरज असेल, आज जर कधी आपलं बरं असेल आणि त्यांचं वाईट असेल, तर त्या वाईटात त्यांना मदत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. विडाला वृद्धाश्रमामध्ये एक झाड होतं, झाडाखाली वाळलेली पानं होती आणि त्या पानांवरती लिहिलेलं होतं, ही तीच पानं आहे ज्या पानांच्या सावलीत कधी काळी आपण बसलेलो होतो. म्हणून या पानांच्या वरती पाय देताना जरा बारीक विचार करा. ऐका बरं, कधी काळी याच पानांनी आपल्याला सावलीत दिलेली आहे, याच पानांनी आपल्याला सांभाळलेलं आहे. आज ते वृद्ध झालेत म्हणून काय झालं? हे पानांचं चाललं का? हे पानांचं चाललं का? अरे आपल्याही जीवनामध्ये कधी काळी, अरे लहान असताना, बालक असताना प्रत्येक आई वडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोड्याप्रमाणे सांभाळलेलं आहे, तुम्हाला मला सगळ्यांनाच. मग आज जर आपली त्यांना गरज असेल तर आपलं पहिलं कर्तव्य असं आहे, त्यांचे उपकार म्हणून त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल, कृतज्ञता म्हणून आपल्या जीवनामध्ये आई आणि बापाची कृतज्ञता बाळगणं फार गरजेचं आहे. माय बाप, फार गरजेचं आहे. आपल्या जीवनात कृतज्ञता काय असावी? अरे इथं प्रत्येक जण कुणाच्या आणि कुणाच्या तरी आश्रयाला आहे. आपलं एकमेकाच्या शिवाय होऊ शकत नाही. आपण एकमेकावरती अवलंबून आहे. सामाजिक जीवनामध्ये आपण राहतोय ना, तर आपल्याला समाजाचं ऋण मानणंच आहे, त्यांचं ऋण होणारच आहे. आपल्यावरती अनेकांचं ऋण आहे, पण या सगळ्या ऋणांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऋण म्हणजे ते आपल्यावर आई वडिलांचं ऋण आहे, नाही का? एका मुलासाठी बाप हा सर्वस्व आहे, बापाचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. पण दुर्दैवानं झालं असे बघा, वेद असेल, शास्त्र असेल, पुराण असेल, श्रुती स्मृती, सगळ्या ग्रंथांच्या मध्ये उपकाराची जाण ठेवत असताना अगोदर आईचंच नाव पुढे घेण्यात आलं, आईचंच नाव पुढे घेण्यात आलं, आईचंच नाव पुढे घेण्यात आलं. बाप प्रत्येक ठिकाणी मागं राहत गेला, मागं राहत गेला, नाही का? तुम्ही पहा ना, वेद सांगतोय मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. वेदानं मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलंय, आणि मग सगळ्यांनीच त्या आईला पुढं केलं.
आणि बापाला बॅक साईडला ठेवलं, पाठीमागच ठेवलं बघा, पाठीमागच ठेवलं नाही का. तुम्ही पहा ना, कुठलाही अभंग पहा, कुठलाही घ्या, नेहमी 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 त्या असणाऱ्या बापाची अवहेलना होत गेली बघा. नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. त्यानंतर तुकोबाराय म्हणतात की धन्य माता पिता. तिथं सुद्धा आईलाच अगोदर महत्व दिलं, नंतर बापाला महत्व दिलं. तुम्ही पहा, गाथ्याचा जर अभ्यास केला तर गाथ्यामध्ये असे अनेक अभंग आहे की ज्या अभंगामध्ये आईचं वर्णन केलेलं आहे. पण गाथ्यामध्ये फार असे अभंग नाही. मला वाटतं एखादाच अभंग असा असेल, हाच असेल, माझा काही एवढा अभ्यास नाही, पण कदाचित एवढाच एखादा अभंग असेल की ज्या अभंगामध्ये बापाचं एवढं वर्णन केलेलं आहे बघा. बाप नेहमी नेहमी हा पाठीमागं राहत असतो बघा. विडाला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री पंढरीनाथ भगवान की. मग बापाचं काय नेमकं महत्व आहे तर ऐका. बाप मुलासाठी मुलीसाठी सर्वस्व आहे. धर्मशास्त्र सांगतंय बाप मुलासाठी सगळ्यात मोठा धर्म आहे. बाप मुलासाठी उपभोगाला मिळणारा सगळ्यात मोठा स्वर्ग आहे. बाप मुलासाठी करण्याकरता सगळ्यात मोठा परमार्थ आहे, सगळ्यात मोठं तप आहे. बाप मुलासाठी सगळ्यात मोठा देव आहे. देव पिता धर्म, पिता स्वर्ग, पिता ही परमं तपः, पितरी प्रीतिमा पन्नी प्रियंते सर्व देवता. एक बाप मुलावर प्रसन्न असेल ना, त्या मुलाला दुसऱ्या देवाला प्रसन्न करून घेण्याची काही गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त तो बाप प्रसन्न असायला हवा. माय बाप. त्याकरता तुकोबारायांना म्हणावं लागलं की आपण आपल्या बापाला प्रसन्न ठेवलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, ज्याला बापाला प्रसन्न ठेवता आलं किंवा ज्याला बापाचं वचन पाळता आलं त्याला दुसरी देवाची सेवा करण्याची गरज नाही. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नोहे दुजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. बापाचं वचन पाळता आलं पाहिजे मायबाप. त्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. का 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 करायचं, काय करायचं हे त्याचं कारण असं आहे, बाप जीवनामध्ये जे काही करत असतो ते मुलासाठी करत असतो, बाळासाठी करत असतो. बघा, छत्रपती शिवराय एक 8 ते 10 वर्षाचे असतील. शहाजी राजे आदिलशहाची चाकरी करतायत आणि शहाजी राजे आपल्याला भेटण्याकरता पुण्यामध्ये लाल महलामध्ये येणार आहे असं छत्रपती शिवरायांना कळालं. आपले वडील येत आहेत, आबासाहेब येत आहे म्हणून शिवरायांना फार आनंद झाला. आऊसाहेबांना सांगितलं, मी आबासाहेबांना घेण्याकरता काही पावलं समोर जातो म्हणे. असं म्हणून शिवरायांनी अनवणी पायानं चालायला सुरुवात केली. दुपारची वेळ होती, रखरखत ऊन पडलेलं होतं आणि लाल महलातून काही कोस अंतरावरती कोण आलं, छत्रपती शिवराय आलेले आहेत आणि शहाजीराजांची भेट झाली. शहाजीराजांनी विचारलं, शिवबा एवढ्या उन्हामध्ये एवढं समोर का आलात घेण्याकरता? फार ऊन पडलेलं आहे, पायात तुमच्या वाहना नाहीयेत. आणि अशी परिस्थिती पाहिली, घामानं पूर्ण शरीर भरलेलं आहे आणि शहाजी राजांनी आपल्या मुलाला शिवबा राजांना उराशी लावलं. बघा, दोघांची पिता पुत्राची भेट झाली, दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. आबासाहेबांना भेटून छत्रपती शिवरायांना फार बरं वाटलं. आबा चला म्हटले, घरी गेल्यावर आपण सगळं काही बोलू, लाल महलात आऊसाहेबांसमोर आपण सगळं काही बोलू. असं म्हणून पुन्हा शहाजीराजे आपल्या पालखीत बसले आणि त्या असणाऱ्या चौघा खांदेकरींनी, त्यांना आपण काय म्हणतो भोई, त्यांनी पालखी उचलली. आणि पालखी उचलल्याच्या नंतर शिवबा राजांनी एका जणाला सांगितलं की तुम्ही बाजूला सरका, मला माझ्या आबासाहेबांच्या पालखीला खांदा लावायचा आहे. असा खांदा लावला आणि छत्रपती शिवाजी महाराज चालू लागले. ऐका, तेव्हा शहाजी राजांच्या लक्षात आलं की पालखी शिवबांच्या खांद्यावरती आहे. तर ऐका, बाप काय असतो ऐका. त्यावेळेला शहाजीराजे म्हटले शिवबांना, शिवबा माणसं आहेत ना, माणसं आहेत ना, ते घेतील ना पालखी, तुम्ही चला ना. ऊन फार पडलेलं आहे, या एवढ्या मोठ्या उन्हामध्ये तुम्हाला सवय नसेल चालायची, पायात एकतर तुमच्या चप्पल नाहीये, तुम्ही राहू द्या ना म्हटले, माणसं आहेत ना. ऐका, फार ऊन पडलंय शिवबा. शिवबा राजांनी दिलेलं उत्तर ऐका, आबा अहो आम्ही सुखी राहावं, आम्ही सावलीत राहावं याकरता तुम्ही तुमचं सबंध आयुष्य एका मुसलमान राजाच्या चाकरीमध्ये घालवलंय. मग 2-5 मिनिटं आमचे उन्हात चालले म्हणून काय फरक पडला? बापाचं आयुष्य हे उन्हामध्ये याकरताच आहे मायबाप. बाप आयुष्यभर उन्हामध्ये याकरताच आहे मायबाप. त्याला असं वाटतंय आपल्या मुलांना आयुष्यभर सावलीत राहावं.
विठाल. मुलानं सावलीत राहावं याकरता आयुष्यभर बाप उन्हात राहायला तयार आहे. माय बाप हे बापाचं देणं आहे मुलाकरता. हे बापाचं देणं आहे मुलाकरता. बाप मुलासाठी सर्व काही देत असतो बघा. आयुष्यभर जो काही राब राबत असतो, राब जो काही तो कष्ट करतो, ते सगळे कष्ट त्याचे मुलासाठीच असतात बघा. मुलासाठीच असतात. आणि जगद्गुरु तुकोबारांना हेच म्हणायचं होतं. महाराज म्हणतात एक बाप आपण संसारामध्ये असा पाहतो, आयुष्यभराची तिजोरी, आयुष्यभराचे कष्ट, आयुष्यभराचं जो काही तो कष्ट घेतो ते सर्वचे सर्व कष्ट आपल्या मुलाकरता घेतो. असा एक बाप आहे. आणि त्या बापाची आठवण जगद्गुरु तुकोबराय करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. बाप करी जोडी लेकुराचे भोडी, आपुले कुरबडी वागवानी. बापाचं संपूर्ण जे काही आयुष्यात जे काही जोडणं असतं बघा, जे काही तो करत असतो ते मुलासाठी ना. महाराजांना तेच समोर आणायचंय. महाराज म्हणतात एक बाप आपल्या मुलासाठी एवढी धडपड करत असतो ना, मग देवा तुलाही आम्ही आमचा बापच म्हणतो ना म्हटले. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरं कुणाला आम्ही जवळचं मानतच नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. महाराज म्हणतात आम्ही देवालाच बाप म्हणून स्वीकारले आहे, दुसरं कोणाला आम्ही काही जवळचं मानत नाही. मग जर तू आमचा बाप असेल देवा, आमचाच काय सगळ्या जगाचाच तू बाप आहेस नाही का, आणि मग तू आपल्या भक्ताला सांभाळण्याचं काम केलं पाहिजे ना रे. तो त्यांच्यासाठी आपल्या जीवनातलं तू सगळं काही जोडून ठेवलं पाहिजे ना. आम्ही तर पाहतो एका बापाला की जो बाप संसारातल्या सगळ्या गोष्टी मुलाला असाव्यात अशी अपेक्षा ठेवतो. मग आम्ही तुला बाप स्वीकारलेला असताना आमच्या जीवनात काही त्रुटी का? आम्हाला काही थोड्या थोड्या गोष्टी करता एवढे सायास का करावे लागतात? अरे आम्हाला का एवढ्या अडचणी येतात? या अडचणीमध्ये तू आमची मदत केली पाहिजे ना रे. देवाबरोबर लढीवाळपणाचा संवाद या अभंगामध्ये केलेला आहे महाराजांनी. फार गोड संवाद केलेला आहे. बापाचं फक्त एक रूपक आहे बरं, बापाचं फक्त एक रूपक आहे. महाराजांना देवाशी बोलायचं की देवा हे सगळं असताना तो आम्हाला का बरं रे विसरतो? आम्ही पाहतो एक बाप किती प्रेम करतो मुलावरती. नाही 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 ऐका, आपल्या सगळ्या काही गोष्टी त्यानं ज्या जोडून ठेवलेल्या असतात त्या गोष्टी जोडण्याकरता त्यानं प्राण ओतलेला असतो. आयुष्य खर्च केलेलं असतं, संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी खर्च केलेलं असतं. आणि सगळं मिळवलेलं आहेत ना, त्याच्यामध्ये कधी 1 रुपया तो कोणाला देत नाही, कधी 1 रुपया देत नाही कोणाला. आणि तोच बाप आपल्या मुलाला सर्वस्व द्यायला तयार होतो, सर्वस्व द्यायला तयार होतो. बघा काय काय देतो. अरे बाप बाकीच्या गोष्टी तर देतो, बाप देत असताना कसलीच कमतरता ठेवत नाही. तो आपल्या रक्तात येतो, थेट रक्तात. कशामध्ये? रक्तामध्ये. बापाच्या शरीरात जे रक्त असतं तेच रक्त कोणाच्या शरीरात असतं? बोला ना. मुलाच्या शरीरात असतं. बघा किती मोठं देणं आहे आईवडिलांचं, किती मोठं देणं आहे. आपल्या रक्तात ते येतात, रक्तात. काही काही लोक म्हणतात महाराज ती जी माणसं वागतात ना त्यांचं रक्तच कसं आहे, त्यांचं रक्तच तसं आहे म्हणून ती माणसं तसं वागतात. ते रक्त जे आहे ना ते तसं त्यांना वेगळं वागूच देत नाही. मुळात रक्तातच त्यांचे ते काय आहे? संस्कार आहे, संस्कार. मला एक सांगा, डॉक्टर आपल्याला दवाखान्यात गेल्याच्या नंतर विचारतात तुमच्या आजाराची हिस्ट्री काय आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या वाडवडिलांना काही आजार होते का? आजाराची हिस्ट्री विचारतात ना. मग सामान्य उत्तर द्या मला. आपल्या शरीरात येणारे विकार जर वाडवडिलांचे येत असतील, ऐका बरं, आपल्या शरीरात येणारे विकार जर वाडवडिलांचे येणार असतील तर संस्कार येणार नाही का? बोला ना. ज्या संस्कारांना आज आपल्याला ओळख आहे, ज्या संस्कारामुळे आज आपली पावलं पावली पूजा आहे, ज्या संस्कारामुळं आज लोक आपल्याला मानतात, आज लोक आपली वाहवाह करतात, ते संस्कार आले कोणापासून? ते फक्त आणि फक्त आपल्याला संस्कार आलेत आईपासून, बापापासून, आपल्या वाडवडिलांपासून. विठाला जसं आपण छत्रपती शिवरायांना फार मानतो, आपणच काय महाराज सगळं जग मानतं, तसं राजस्थानमध्ये एक फार मोठा राजा होऊन गेला. हिंदू धर्माचा त्याला फार मोठा स्वाभिमान आहे.
एकलिंगजीचा तो फार भक्त आहे, मोठा शिवभक्त आहे तो. आपली तरवाल चालणार तर धर्मरक्षणा करताच चालणार आहे. कोणाचा अन्याय कधी सहन करून घेणार नाही, कुणावरती कधी अन्याय करणार नाही. तो म्हणतोय असा एक महाराणा प्रताप म्हणून खूप मोठा राजा झाला नाही का. त्या महाराणा प्रतापांच्या समोर असा खूप मोठा प्रसंग त्या ठिकाणी उद्भवलेला होता. ऐका, संस्कार काय असतात, काय असतात. बाप बाप आपल्या रक्तात येत असतो, लक्षात ठेवा. त्या काळी दिल्लीचा बादशाह हा अकबर बादशाह होता. त्या अकबरानं महाराणा प्रतापांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये असं वर्णन होतं की हे राजा, तू महाराणा प्रताप म्हणून घेतो स्वतःला, पण माझ्याकडे येत नाही म्हणे. या हिंदुस्थानातले बरेच राजे येतात, मला मुजरा करतात, माझ्या दरबारात येऊन नमस्कार करतात मला, तू का येत नाही म्हणे. ऐका बरं, त्या पत्रात असं लिहिलं होतं. त्या संपूर्ण मोठ्या पत्राला एकाच वाक्यात उत्तर दिलं त्या महाराणा प्रतापांनी. खूप गोड उत्तर दिलं अभंग महाराज. महाराणा प्रताप म्हणतात, जसं तू माझ्या दरबारात येत नाही ना, तसं मी तुझ्या दरबारात येत नाही. आमची तर संस्कृती आम्हाला शिकवते, कोणी जरा प्रेमानं राम राम म्हटलं तर आम्ही एकदाच नाही म्हणत, दोनदाच नाही म्हणत, राम 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 राम. कोणी जर आमच्या समोर नम्र झाला तर आम्ही त्याला सर्वस्व द्यायला तयार होतो. कोणी जर आमच्या समोर वाकला तर आम्ही त्यांच्या समोर झोपू म्हटले. कोणी जर आम्हाला काही द्यायला तयार झाला, आम्ही आमचं सर्वस्व त्याला बहाल करून टाकू. पण जर तू ताटमानेने वागत असेल तर मी तुझ्या समोर झुकायला रिकामा नाही म्हणे. ते वाचलं सगळं ते असणारे अकबरानं, आणि त्याच्या स्वाभिमानाला ठेस लागली. त्याला असं वाटायला लागलं, या हिंदुस्थानातले सगळे राजे माझ्या समोर येतात, मुजरा करतात मला, आणि हा येत नाही, याला मी वाकायलाच लावणार, याला मी शरणच यायला लावणार. म्हणून त्यानं लाखोंचं सैन्य आपल्या बरोबर घेतलं आणि त्या महाराणा प्रतापांच्या एका गडाला वेढा टाकला. गडाचं काम चालू होतं. अपूर्ण अशा प्रकारचा तो गड होता. मला वाटतं तो कुंभलगड का असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्या गडाला वेढा टाकला आणि गडावरती जर लोकसंख्या पाहिली तर फार थोडी होती. आपल्या बरोबरचे जे सैनिक आहे ते फार कमी आहे, आणि एवढ्या लाखोंच्या सैन्यासोबत कसं तोंड द्यायचं. महाराणा प्रतापांना मोठा यक्ष प्रश्न पडला. महाराणी बरोबर आहे, आपला राजपुत्र बरोबर आहे, आता गडावर असणारी रसद किती दिवस पुरणार आहे नाही का. कधीतरी इथली रसद संपणार आहे, इथलं पाणी संपणार आहे, इथलं अन्न संपणार आहे, आणि येण्या जाण्याच्या सगळ्या दळणवळणाच्या वाटा बंद आहे. त्या अकबर बादशाहनं परत एक पत्र लिहिलं, राजा किती दिवस वरती थांबशील, कधीतरी तुझ्या अन्नधान्याच्या कोठारांना संपावं लागेल, कधीतरी तुझं अन्न बंद पडेल, भूक लागेल, तुला लागलेली भूक तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. महाराज 1-2 दिवस नाही, 1-1.5 महिना लोटला. वरती अन्नाचा तुटवाडा व्हायला लागला, आणि त्या असणाऱ्या महाराणा प्रतापांना त्या स्वतःच्या युवराजाची थोडी काळजी वाटायला लागली. आपण आपल्या स्वाभिमानापोटी आपल्या जवळच्या लोकांना काळाच्या ओघात घालतोय, काळाच्या मुखात नेऊन घालतोय, असं त्यांना वाटायला लागलं. आणि महाराणींनी सांगितली, जो स्वाभिमान जीवावरती बेततोय तो स्वाभिमान तरी काय उपयोगाचा. आपल्याच लोकांचा जर घात होत असेल, माणसं मरत असतील, तर त्या स्वाभिमानाला घेऊन काय करता. म्हणून शरणागतीचं पत्र लिहायला सुरुवात केली. ऐका बरं, ऐका. वाडवडिलांचे संस्कार रक्तात येतात, वाडवडील आपल्या रक्तात येत असतात, आणि त्याच्यामुळेच आपली कीर्ती असते. पत्र लिहायला घेतलं. महाराणा प्रतापांनी काही अटी लिहिल्या. म्हटले, मी तुला शरण येतो हे ठीक आहे, पण शरण आल्यानंतर मी धर्म बदलणार नाही, मी तुझ्या पंक्तीला बसून गोमांस खाणार नाही, मांसाला हात लावणार नाही, मी मोठा शिवभक्त आहे, अशा अटी लिहिल्या. आणि शेवटी सही करायची असते. पत्राच्या शेवटी सही करण्यासाठी त्यानं सुरुवात केली. महाराणा ही त्याची पदवी आहे. महाराणा प्रताप सिंह त्याचं नाव आहे, आणि बापाचं नाव आहे काय, उदयसिंह राजपूत. हां, बापाचं नाव लिहिलं, आणि आठवण आली बापाची की आपले वडील कसे होते नाही का. वडिलांचं शौर्य आठवलं, त्यांनी दिलेले संस्कार आठवले, आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. पाण्याचा थेंब बाहेर आला, आणि उदयसिंह शब्द लिहिलेला होता, त्या शब्दावरती तो थेंब पडला. ऐका, थेंब पडलेला पाहिला, तो उदय शब्दावरती पडला. विचार आला, आपण तो थेंब पुसून टाकू. तो थेंब पुसायला गेले, आणि त्या उदय शब्दालाच पुसावं लागलं. तो शब्दच पुसला गेला, उदयसिंह शब्दच पुसला. काय जाणो काय त्यांच्या मनात आलं, त्यांनी ते पत्र टरटर दिशी फाडून टाकलं. महाराणी जवळच उभ्या होत्या. त्यांनी विचारलं, राजे शरणागतीचं काय झालं, उपवास मार होते इथं, तुम्ही पत्र लिहायला घेतलं होतं, त्या पत्राचं काय झालं.
त्यावेळेला महाराणा प्रतापांनी दिलेलं उत्तर आहे, लक्षात ठेवा. महाराणा प्रताप म्हणतात, राणी साहेब, पत्र लिहित असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाण्याचा थेंब मला सांगतोय, तुला जर तुझ्या बापाचं नाव तुझ्या पुढे लावायचं असेल तर शरण जाऊ नको, आणि शरण जायचं असेल तर बापाचं नाव तुझ्या पुढे लावू नको. याला बापाचे संस्कार म्हणतात. वाढ वडील आपल्या संस्कारामध्ये येत असतात, त्याच संस्कारानं आपली आज ओळख आहे. विडाला आपल्याला आपल्या आईनं बापानं संस्कार दिलेले असतील, आज आपली जी काही ओळख असते ना ती संस्कारानं असते. आपलं जे कौतुक होत असतं ते सगळं संस्कारानं होतंय. आपल्यात काहीतरी गुणवत्ता आहे म्हणून कोणीतरी म्हणतं, महाराज तुम्ही पुढे सरका, तुम्ही पुढे या बसायला, हा तुम्ही सत्कार करा, तुम्ही घ्या, तुम्ही. आज आपली एवढी वाहवा का होते? त्याचं कारण असं आहे, आपल्या रक्तात तसे संस्कार आहे आणि त्या संस्काराचं ते कौतुक आहे. आज तुम्ही जे कीर्तनकाराला हार घालता ते कीर्तनकाराला म्हणून घालता का? बोला ना. ही नारदाची गादी आहे, इथं जो कोणी आला त्याचा आपण काय करतो? आदर करतो. मग तो कोणी असू द्या, नाही का? अर्थात त्या संस्काराचा तो आदर आहे, त्या ठिकाणाचा तो आदर आहे, त्या कार्याचा तो आदर आहे. मग हे कार्य आलं कुठून? हे संस्कार आले कुठून? मायबाप हे संस्कार आपल्याला वाढ वडील देत असतात. आज जी काही ओळख असते ती गुणवत्तेची असते, अवगुणाची कधी प्रतिष्ठा झाली नाही. जर कधी आपल्या वाढ वडिलांनी आपल्याला कीर्तनात न बसवता दुसरंच कुठंतरी बसवलं असतं तर आपली कीर्ती झाली असते का? ऋषिकेश महाराज, जर आपल्याला इथं उभं नसतं केलं तर आपल्याला कोणी मानलं असतं का? जर आमच्या वडिलांनी आम्हाला कीर्तनात नसतं उभं केलं तर तुम्ही समोर बसले असते का? बोला ना, बोला ना. अरे अवगुणाची कधी प्रतिष्ठा होत नसते, अवगुण कोणी नाही प्रतिष्ठिले. मागे होत आले शिष्टाचार, अवगुणाची कधी प्रतिष्ठा झाली नाही. जर कधी अवगुण चांगले असते तर लोकांनी अवगुणी लोकांचा सत्कार केला असता, नाही का गणेश भाऊ? इथं काल्याच्या कीर्तनात लोक म्हणले असते, चला आपल्या गावात जे जे पेणारे पोर आहेत ना त्यांचा आपण काय करू? सत्कार करू. म्हटले काल्याच्या कीर्तनात आपण महाराजांच्या हातून त्यांना काय करू? शाल श्रीफळ सगळं देऊ म्हणे. कारण आपल्या गावाचं ते काय करतात? नाव मोठं करतात. असं काही झालं का? आणि जर कधी बरं का केली मामा, जर कधी दारू चांगली असती तर आपण सकाळी उठल्यानंतर चहा थोडी पिलत असतो. हां, आपण चहा थोडी पिलो असतो. आपण म्हटलं असतो, चला रे एवढा ए बुरा तुम्ही कप त्या पोरीजवळ बशी दे, तुझी माय पातीला मी घेतो परात. काय केलं असतो? दारू पिलो असतो. दारू चांगली नाही माय बाप. दारू जर चांगली असती तर पिणाऱ्याला समजावून सांगितलं नसतं, नाही का? पिणाऱ्याला कधी कधी सांगत असतो, आम्ही काय पित नाही का? हा आम्ही काय पित नाही का? पण आम्ही घरातल्या घरात पितो. बायकोचा मार खातो पण घरात पितो. सांगायचं तात्पर्य हे आहे, अवगुणी माणूस कधी कोणाला पटत नसतो. नाही, अवगुण कधीच कोणी कोणाचे सहन करत नाही, कधीच नाही सकत. आज जर कौतुक कशाचं झालं असेल, जर पूजा कशाची झाली असेल, कीर्ती कशाची झाली असेल तर ती सद्गुणांची झालेली आहे. आणि ते सद्गुण वाढ वडील देत असतात. ते धन्यवाद पिता दयाची, धन्यवाद पिता दयाची, धन्यवाद पिता दयाची. आपली आहे दोष जगता, आपली आहे दोष जगता, आपली आहे दोष जगता. जाग असणाऱ्याच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. अर्थात आई वडिलांचे संस्कार रक्तामध्ये येत असतात. आपल्या जीवनात आई वडील जे काही मिळवत असतात ते सगळं मुलासाठी मिळवतात आणि एकाएकीच अशा प्रकारे आपल्या मुलावरती ते बहाल करत असतात. तो त्याचा अधिकारी आहे की अनाधिकारी आहे हे ते पाहत नाही. आपला मुलगा व्यसनी आहे की निर्व्यसनी आहे हे ते पाहत नाही. वारस हक्कानं त्या आई वडिलांच्या सगळ्या गोष्टींचा वारसदार कोण होतो? पित्याचे काय धन पुत्रासी पित्रासी कोण वंची. पित्याचे काय धन पुत्रासी कोण वंची, कोणासी कोण वंची.
काय धन पुत्रास कोण वंची पुत्रास कोण वंची. ते मुलापासून कोण हिरावून घेणार आहे, ते मुलापासून कोण घेणार आहे. बापाचं जर धन असेल, लोक म्हणतात ते काय कोणाच्या बापाचं आहे का, ते माझ्या बापाचं आहे नाही का, बोला म्हणत नाही का, ते माझ्या बापाचं आहे, ते कोण घेतं पाहतो म्हटले हा नाही का. आपल्या एक लक्षात ठेवा, मुलगा कसाही असू द्या, पण वारस हक्कानं तो आई वडिलांच्या सगळ्या गोष्टींचा वारसदार होत असतो. तुकोबर आहे तीच गोष्ट समोर आणतात. महाराज म्हणतात की तो जो असणारा मुलगा आहे, तो कसाही जरी असला तरी सुद्धा बापानं कमवलेल्या सगळ्या गोष्टींचा वारसदार तो हा मुलगाच होत असतो. बघा, एकाएकी केला मिरासीचा धनी, 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 एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये वागवोनी भार खादी, कडिये वागवोनी भार खादी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये भागवत भार खाली, कडिये भागवत भार खाली, एकाएकी केला एकाएकी केला एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवोनी भार खांदी. तुकोबारा म्हणतात, एकाएकीच अशा प्रकारे ज्या मुलाला अंगा खांद्यावरती त्यानं खेळवलेलं असतं, त्याला तो सगळ्या संपत्तीचा वारस हक्कानं वारसदार करत असतो. देवा, मग जर आम्ही तुझी मुलं असेल, तू जर आमचा बाप असेल, तर तुझ्या आनंद नावाच्या संपत्तीचा, तुझ्या सुख नावाच्या संपत्तीचा वारस हक्क आमचा नाही करे. हा, आम्ही का सुखी तुला पाहवत नाही, आम्ही का सुखी असू नये असं तुला वाटतं. हा, अरे आम्हाला पण तुझ्या सगळ्या संपत्तीचा वारसदार कर, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आम्हाला का वेगळं करतो रे. एरवी समाजामध्ये आम्ही बाप पाहतो, तो बाप कधी आपल्या मुलाला वेगळं करत नाही, अपेक्षा नसते त्यानं मुलाला वेगळं करण्याची. एखाद्या वेळेला मुलगा बापाला वेगळं करतो की नाही, पाहतो ना आपण. असे काही निष्ठुर मुलं आहेत, ते म्हणतात बाप आमच्यात नाही महाराज, म्हणतात की नाही, नाही आई वडील बाजूला राहतात, म्हटले बाजूला राहतात. अरे अशी वेळ काय येऊ दिली तू, हा अशी वेळ काय येऊ दिली, आई वडील बाजूला राहतात. असं नाही दादा, हो हा असं नाही. अरे जर विचारलं तुम्ही आई वडिलांना सांभाळता का, असं जर कोणी विचारलं तर असं म्हटलं पाहिजे, मी माझ्या आई वडिलांना नाही सांभाळत, आई वडीलच मला अजून सांभाळतात, असं म्हटलं पाहिजे. मरेपर्यंत आई वडीलच मुला सांभाळत असतात. बघा, सांभाळत असतात. एक नाभाग नावाचा राजा होऊन गेला बघा, भागवतामध्ये गोड वर्णन आहे. त्या नाभागाचं खूप गोड चरित्र आहे बघा. खरं तर बापानं आपल्या मुलाला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं पाहिजे. जर कधी बापानं मुलाला मोठं केल्याच्या नंतर सगळी संपत्ती वाटून दिली, कल्पना करा एका बापाला 2 मुलं आहे आणि दोघांना सगळी संपत्ती वाटून दिली, त्यांच्या वाटण्या झाल्यात. सगळ्यात मोठा प्रश्न असतो, आई आणि बापानं कोणात राहायचं नाही का. सगळ्यांच्या समोरचा प्रश्न असतो, खूप मोठी गंभीर प्रश्न असतो. त्या टायमाला सगळ्या ज्या नाड्या असतात त्या कोणाच्या हातात असतात. सगळे घरोघरी मातीची चुली महाराज सगळीकडे असतं. ह्या सगळ्या नाड्या कोणाच्या हातात असतात, घरातल्या महिलांच्या हातात असतात. मग अशा वेळेला सगळ्यात मोठी फसगत होती ती आई वडिलांची. मायबाप त्यांनी कोणाच्या वाट्याला जायचं, कोणाच्या वाट्याला जायचं. मायबाप
आई वडिलांच्या कधी वाटण्या होत नसतात. आई वडिलांच्या कधी वाटण्या होत असतात. जो म्हणतो ना बाप माझ्या वाट्याला आहे, नाही 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 नाही, मीच बापाच्या कायम वाट्याला आहे असं म्हटलं पाहिजे. कारण आयुष्यभर सांभाळण्याचं काम फक्त बाप करत असतो. विडाल जरी आपले आई वडील नसतील, जरी बाप गेला असेल, आई गेली असेल, तरी सुद्धा आपल्याला सांभाळण्याचं काम तेच करत असतात. वेळोवेळी आपल्याला चुकीच्या कामापासून थांबवण्याचं काम त्यांचेच संस्कार करत असतात. वेळोवेळी संकटापासून दूर ठेवण्याचं काम त्यांचेच संस्कार करत असतात. आई वडील गेले तरी सुद्धा ते आई आणि बाप आपल्याला सांभाळण्याचं काम करत असतात. लहानपणी आम्ही ते भक्त चांगुना नावाचं एक हे पाहिलं होतं बघा, काय ते चिल्याबाळ नावाचं एक चिल्याबाळ त्या असणाऱ्या नाही नाही ते काळीज आईचं काळीज बघा, ते काळीज तोडून ते खूप ते काय म्हणते सुमित कॅसेट कंपनीची ती कॅसेट होती बघा, सुमित कॅसेट कंपनी. आईचं काळीज खायला मागितलं होतं बायकोनं, म्हणून त्यानं आईचं काळीज काढलं महाराज, आणि धावत पळत असताना त्याच्या हातून ते काळीज पडलं आणि तो पडला खाली. असा ते काळीज त्याला बोललं, बाळा लागलं का रे तुला, लागलं का रे तुला. आई गेल्यानंतर सुद्धा मुलाची तिला काळजी असते, वडील गेल्यानंतर सुद्धा मुलाची त्यांना काळजी असते, नाही का. आणि पावलोपावली दुःखापासून संकटापासून तेच आपल्याला वाचवत असतात बघा, तेच वाचवत असतात बघा. एक खूप मोठी कादंबरी प्रसिद्ध बघा, श्यामची आई म्हणून. हां, श्यामची आई म्हणून. चिपळूणचे साने गुरुजी, त्यांचं बालपणीचं नाव आहे श्याम. श्याम नाव आहे. हा श्याम नाही बरं, ते श्याम. श्याम 4 वर्षाचा होता. आईनं आंघोळी करता त्याला मोरीमध्ये बोलवलं होतं. मोरी कळते ना, जुन्या काळात मोऱ्या होत्या, आता वॉशरूम आल्यात, आता काय बाथरूम आलेत, बाथरूम नाही का. ते कमरे एवढ्या इटार असलेल्या असायच्या नाही का, आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जायचं. अंगणात ती अशा प्रकारची असायची. श्यामला आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्याच्या नंतर उरलेलं पाणी अंगावर घे आणि माझ्याकडे ये, मी तुला कोरडा करते म्हणून आईनं सांगितलं. श्यामनं उरलेलं पाणी अंगावरती घेतलं आणि आईकडं अंग पुसण्याकरता निघालेला आहे. पण चालत असताना ते जे अंगण होतं त्या अंगणामध्ये सडा टाकलेला होता, आणि शेणाचा सडा टाकलेला असला म्हणजे आंघोळीनंतर आपले पाय काय होतात, भरत असतात. ते शेणाचे कण काय होतात, पायाला लागतात. आणि पायाला ते शेणाचे कण लागलेले पाहिले आणि श्याम परत पाठीमागं फिरला. त्यानं परत पाणी घेतलं, पाय धुवून काढले, पुन्हा चालायला लागला, पुन्हा पाय भरलेच. आता ते अंगण नुकतंच सडा टाकलेलं होतं, पाय भरणारच आहे. असं 4-5 वेळेस घडलं. आणि शेवटी आईनं सांगितलं, श्याम हे बघ, पाणी जास्त खराब करू नको बरं, नाही तर मारल मी तुला. कारण पूर्वीच्या काळी महिलांना पाणी आणण्याकरता फार लांब जावं लागायचं नाही का. डोक्यावर पाणी आणावं लागायचं, भांडी असायचं नाही का, पाणी जवळ नसायचं, विहिरीतून कुठंतरी शेंदून आणावं लागायचं. श्याम जास्त पाणी खराब करशील तर मी मारल तुला, अशी धमकी दिली. पण श्याम काही ऐकायला तयार, श्याम काही कोणाचं ऐकत नसतं. त्यानं सांगितलं, पाय तर मी धुणारच, पाय माझे जर भरले तर मी धुणारच. आईच्या लक्षात आलं, हा काय ऐकणाऱ्यातला नाही आहे. शेवटी आईनंच आपल्या साडीचा पदर घेतला आणि श्यामकडं असा फेकला. ऐका बरं, पदर फेकल्यानंतर श्यामला सांगितलं, मोरीतून जसा बाहेर येशील ना, अगोदर माझ्या पदरावर पाय दे आणि तसाच पदरानं चालत चालत माझ्यापर्यंत ये. श्यामनं अगदी तसंच केलं. मोरीतून आईच्या पदरावर पाय दिला आणि चालत चालत आईपर्यंत आला. जसा आला तसाच पदरामध्ये गुंडाळला आणि श्याम पुसून चांगला कोरडा केला. पायही पुसून काढले. आता त्याचे पाय भरतील का, बोला, भरतील का पाय? नाही भरणार. श्यामनं आपले पाय असे पाहिले, लाल लाल त्याचे असे पाय दिसले. त्याला फार आनंद झाला, फार आनंद झाला. नाचायला लागला, आई पाय भरलेच नाही, आई पाय भरलेच नाही, पायाला घाणच नाही लागली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. श्यामला आनंदात पाहून, हसताना पाहून डोळ्यात पाणी आलं आणि एक शब्द बाहेर पडला, श्याम आता जसा तुझा पाय भरला नाही म्हणून तुला आनंद वाटला, तू नाचायला लागला ना, तुझ्या आईला तेव्हा आनंद होईल. म्हटले, जेव्हा कधी तू तुझ्या चारित्र्याला घाण लागू देणार नाही, कधी तू तुझ्या मनाला घाण लागू देणार नाही. आयुष्यभर हे वाक्य माझं लक्षात ठेव, कधी चरित्र खराब होऊ दे नको, कधी मनाला घाण लागू देऊ नको. श्याम गरीब होती त्याची आई, फार गरीब होती, कष्ट करणारी होती. काही दिवसानंतर बघा, त्या श्यामचं आईचं जे छत्र आहे, मायेचं छत्र, ते अगदी लहान वयातच हरपलेलं होतं. अगदी आई गेली म्हणून फार पोरकी झाली बघा. गावातल्या अनेक महिला याच्या श्यामची समजूत काढायच्या, पण आईची जागा कधी भरून येत नसते बघा. लक्षात ठेवा, आई हे एक असं पात्र आहे की जे पात्र पुन्हा नाही बघा. ढगाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसत असतो, पण एकदा काळा आड गेलेली आई आणि बाप हे पुन्हा दिसत नसते बघा, दिसत नसते. तुम्ही आई असताना तिला हाक मारा बघा,
ती कधी तुम्हाला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. पण एकदा गेल्यानंतर ना तुम्ही कितीही आई म्हणा, पण आईसारखा होकार किंवा आईसारखा आवाज आपल्याला कधी कुणाकडून येत नसतो. आपली संस्कृती शिकवतंय की सगळ्या इतर महिलांना आपण आई म्हणावं, मातृसमान स्त्रियांना पाहावं, पण आईची जागा कधी कोणाला भरून येत नसते बघा. एकदा आई गेली ना परत तिची सर कधीच येत नसते बघा, कधीच येत नसते. अरे आईचं काय प्रेम आहे हे ज्या वेळेला देवाला पाहावं वाटलं ना तेव्हा तो कौशल्येचा राम झाला, तो अशा प्रकारे त्या यशोदेचा श्याम झाला. मायबाप त्याला सुद्धा आईचं प्रेम काय आहे हे पाहण्याकरता आईच्या कुशीत यावं लागलं, तिच्या पोटी जन्म घ्यावा लागला. म्हणूनच म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा आई गेली ना मग आपण किती आई म्हणून हाक मारा, ती परत आई येत नसते बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच दे, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य या विना काय आम्हासी नाही आई. येशील तू घराला ओ परतून केध वागे, दवडू नको घडीला ये निघून वेगे. रुसणार मी नाता जरी बोलशील रागे, ये रागवावया हे परी ये वेगी. आता किती हाक मारणार आहे त्या श्यामनं आईला हाक मारावी, पण आईची हाक आईचा होकार येत नव्हता महाराज. लोक समजावून सांगायची, किती वेळा समजावणार आहे बघा. आईचं प्रेम आहे ते आठवतच राहणार आहे. श्यामला गावात करमत नव्हतं म्हणून पुण्यात गेला बघा, शिकण्याकरता पुण्यातच होता. पुण्यात गेल्यानंतर आपल्या रूमवर गेला, पोटात अन्नाचा कण नव्हता, भूक लागली म्हणून आपली पिशवी पाहिली बघा. एरवी आई ज्या वेळेला आपण पुण्याला यायचो ना तेव्हा काहीतरी द्यायची, पिशवीमध्ये चिवडा तरी असायचा, चटणी तरी असायची, काहीतरी भाकरी असायची. पण आता मात्र पिशवी रिकामी आली. आईशिवाय पुन्हा आईची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं, रडायला लागला. गावात होता तेव्हा कोणीतरी शेजारची बाई यायची, समजूत काढायची, भाकर खायला द्यायची, पाणी पिण्याकरता द्यायची. आता कोण आहे इथं, कोण आहे? थोडा वेळ पडला बघा आणि जवळच एक भगवान कृष्णाचं मंदिर होतं. त्या मंदिरात दर्शनाकरता गेला श्याम. ऐका, मंदिरात दर्शनाकरता गेल्याच्या नंतर त्या असणाऱ्या देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्या पायाजवळ 2 पैशांचं नाणं पडलेलं होतं. पोटात भूक फार होती, मरणांत वेदना होत होत्या, भुकीनं व्याकुळ झालेला होता. 2 पैशांचं नाणं पाहिलं आणि मनात विचार आला की आता या 2 पैशाचं जर आपण घेतलं, हे काहीतरी बाहेर आपल्याला बाजारात पोटभर खायला. त्या काळात 2 पैसे म्हणजे भरपूर होते. आपल्याला बाजारात पोटभर खायला काहीतरी खाऊ भेटल, पण त्या पैशाला हात लावणार तेवढ्यामध्ये आईचे ते शब्द आठवले. 4 वर्षाचा वयाचा असताना जे आईनं वापरले होते. श्याम, आज जसे पायाला घाण लागली नाही म्हणून तुला आनंद झाला, तसं कधी मनाला आणि तुझ्या चारित्र्याला घाण लागू देऊ नको, तर मला आनंद होईल. माझी आई खरी आनंदी तेव्हा होईल जेव्हा माझं चारित्र्य चांगलं राहील. आणि या 2 पैशाच्या नाण्यानं जर माझं चारित्र्य खराब होत असेल तर हे नाणं मी का घ्यावं, असं त्यानं स्वतःला प्रश्न विचारला. आणि देवाला म्हणायला लागला, देवा सांग माझ्या आईला, माझी आई तुझ्यापर्यंतच आली असेल, तिला सांग
तुझा श्याम उपवाशी झोपला म्हणे, पण त्या 2 पैशाच्या नाण्याला त्यानं हात लावला नाही. मायबाप आज तो असणारा श्याम एका कीर्तनातून सांगितला जातोय. त्याचं कारण काय? त्याच्या आईनं दिलेले त्याला संस्कार आहे. संस्कारानं माणसाची कीर्ती होती. आई वडील आपलं सर्वस्व बहाल करत असताना आपल्या रक्तात येतात बघा, रक्तात एकाएकी केला. आपल्या स्वभावाचा धनीसुद्धा तेच बनवतात बघा. काही माणसं अशी असतात, त्यांच्या वाडवडिलांचे असे उदारतेचे संस्कार असतात, ते कधी कोणाला निराश होऊ देत नाही. आपल्याकडे येणारा कोणी जरी असेल, आपली परिस्थिती जरी गरिबीची असेल, एवढ्या मोठ्या मनाचे असतात, ते आपल्या अपेक्षापेक्षा जास्त द्यायला तयार होतात. कारण काय असेल? त्यांच्या वाडवडिलांनी तेवढ्या गोष्टी त्यांना दिलेल्या असतात बघा. त्या सगळ्या गोष्टी त्यांना वारस हक्कानं मिळालेल्या असतात. म्हणून वारस हक्कानं मुलगा बापाच्या सगळ्या गोष्टीचा काय होतो? धनी होतो. धनी एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. तोच बाप त्याला अंगा खांद्यावर खेळवणारा असतो आणि त्या बापाच्या सर्वस्वाचा धनी हा मुलगा होत असतो. मग तो मुलगा त्याच्या त्या प्रॉपर्टीचा, त्या संस्काराचा, त्या सगळ्या गोष्टीचा अधिकारी असो अथवा नसो. बघा ना तुम्ही, कुठलाही बाप तो मुलगा त्याचा अधिकारी असतो असं नाहीच ना बघा, काहीच नाही बघा. सगळं काही त्या मुलाला तो देऊन टाकत असतो. पाठीमागं एक म्हातारी, त्या पश्चिम महाराष्ट्रातली म्हातारी होती, म्हणते मला गावाचं नाव नाही सांगता यायचं, पण त्या गावात सगळे त्या म्हातारीच्या मुलाला कंटाळलेले होते. मुलगा फार त्रासदायक होता. लोक सगळे नावं ठेवायचे त्या मुलाला. तो मुलगा म्हातारीला पण सांभाळत नव्हता. लोक त्या म्हातारीला सांभाळायचे. म्हातारी सुद्धा गरीब होती, तिला सुद्धा मुलापासून भीती वाटत होती, म्हणून ती रोज लोकांच्या घरी राहायची, लोकांची कामं करायची, लोकांच्याच घरी खायची. आणि लोक तिला म्हणायचे, आजी तुमच्याकडे जे काही आहे ना ते याला देऊ नका, याला देऊ नका. त्यानं आयुष्यभर त्या म्हातारीला सांभाळलं नाही महाराज. आणि शेवटी ती म्हातारी मेली. लोकांनीच तिची मुठमाती केली. आणि नंतर सगळं झाल्याच्या नंतर लोकांना कळालं, अगोदरच म्हातारीनं सगळं पोराचं नावावर करून ठेवलेलं आहे म्हणून. सांगायचं तात्पर्य हे आहे, आई वडील कधी मुलाला वाऱ्यावर ठेवत नाही महाराज. तो कसा जरी असला तरी आपल्या सर्वस्वाचा धनी वारस हक्कानं त्याला ते बनवत असतात. नाही, त्याचा वारसा घेण्याकरता त्याला अलंकृत करतात, त्याला तसं सजवतात. बाळा आपली परंपरा ही आहे, बाळा आपली परंपरा अशी आहे. अरे जर कधी तो पावली चुकत असेल तर त्याला समजावून सांगतात, बाळा आपल्या कुळात हे चांगलं नाही बरं, आपल्या कुळात असं कधी घडत नव्हतं, तो असं कधी करू नको. वेळोवेळी त्याला अनेक सद्गुणांनी अलंकृत करतात. ले बाबूनी पाहे डोळा अलंकार, देवभूनी 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 पाहे डोळा अलंकार, देवादा विठोर करुनिया, देवादा विठोर करुनिया, देवादा विठोर करुनिया, हो देवादा विठोर करुनिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धन, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धन, एकाएकी केला मिरासीचा धनी, केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, केला मिरासीचा धन. आपल्या मुलातली गुणवत्ता वाढवण्याचे सगळे प्रयत्न बापाचे असतात बघा. मुलाला
अनेक गुणानं तो अलंकृत करत असतो. संसारामध्ये बापाला असं वाटत नाही आपला मुलगा अवगुणी निघावा, नाही का? कुठल्याच बापाला वाटत नाही आपला मुलगा व्यसनी निघावा, नाही का? आपल्या मुलानं व्यभिचार करावा, नाही का? कुठल्याच बापाला वाटत नाही. तसं जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, असं एक बाप आहे की ज्या बापाला वाटतंय की आपल्या मुलानं कधी पतनाला जाऊ नये. तसं देवा तुला असं वाटत नाही का अनेक सद्गुणांनी आम्ही अलंकृत व्हावं म्हणून? एक लक्षात ठेवा, जर आपण माळ घातली असेल गळ्यामध्ये, आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरीची आपण वारी करत असाल, पण आपल्यात जर गुणवत्ता नसेल, आपल्या व्यवहारात बदल झाला नसेल, तर आपली वाटचाल कुठंतरी चुकीची चालू आहे, नाही का? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही चुकीच्या वाटेला का जातोय? आमचे पावलं चुकीच्या वाटेनं का पडतात देवा? आम्हाला सांभाळण्याचं काम तुझं नाही का? एरवी बाप आपल्या मुलाला समजावून सांगतो, बाळा आपला तो रस्ता नाही, तू आम्हाला का समजावत नाही? तू आम्हाला का सांभाळत नाही? माय बाप लक्षात ठेवा, परमार्थ मार्गामध्ये आल्याच्या नंतर ज्याचा व्यवहार सुधारला ना, तोच खरा परमार्थिक आहे. नाही तर आपण गळ्यात माळ घातली, आळंदी पंढरीची वारी करतो, पांढरे शुभ्र कपडे घालतो, कीर्तनात येऊन बसतो, कीर्तन करतो, भजन म्हणतो, म्हणून आपण परमार्थिक नाही. आपला व्यवहार बदलला पाहिजे, आपल्या व्यवहारात बदल झाला पाहिजे. आपला जर व्यवहार सुधारला, आपल्यात जर गुणवत्ता आली, आपल्यात जर सद्गुण आश्रयाला आले, तर आपले कोणी शत्रू राहणार नाही. खरं तर पारमार्थिकाचे कोणी शत्रू नसतात बघा. ज्याचा व्यवहार बदललेला असतो, ज्याचं जीवन बदललेलं असतं, ज्याच्याकडे सद्गुण आश्रयाला आलेले असतात, त्याचा कोणी द्वेष करत नसतो, त्याची कोणी निंदा करत नसते. ज्ञानेश्वरी असं सांगते की ज्याच्या ठिकाणी अनेक सद्गुण आहे, जो खरं धार्मिक आहे, ज्याला कोणी शत्रू वाटत नाही, कोणी मित्र वाटत नाही, असा जो कोणी आहे ना, त्याच्यावरती सगळं जग प्रेम करत असतं बघा. त्याचा कोणी तिरस्कार करत नाही. आघविया जगा एक शेव्य जैसे उदक, तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेणारी माणसं आहेत. हा बघा, एके पवनीची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती जळे एके. ज्ञानोबा म्हणतात, काही चारा खाऊन जीवन जगणारे प्राणी बघा, काही फक्त पवनीची पिती, फक्त वारा पितात बघा. एके अन्नाधारे राहती, काही अन्न घाऊन जीवन जगतात बघा, तसे तुम्ही आम्ही बघा. आणि जळे एके, आणि काही पाण्यात राहणारी प्राणी आहेत बघा. पण ऐका, या समग्र जगाला सेव्य जर काय असेल तर ते उदक आहे, ते पाणी आहे. जगातला प्रत्येक प्राणी जलावर प्रेम करतो, पाण्यावर प्रेम करतो. एकमतानं जगातले प्रत्येक प्राणी पाण्याचं सेवन करतात, नाही का? सगळ्यांनाच पाणी गरजेचं आहे. तसं चांगला माणूस, व्यवहार बदललेला माणूस, आचरणशील माणूस, सद्गुणी माणूस सगळ्या जगाला गरजेचं आहे. सगळं जग त्याच्यावर प्रेम करत असतं. आघविया जगा एक सेव्य जैसे उदक, तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. पण तो व्यक्ती कसा असला पाहिजे? तो कसा असला पाहिजे? त्याचा व्यवहार बदलला पाहिजे, त्याच्यात सद्गुण असे असले पाहिजे. कसे माहिती का? त्यानं त्याला कोड दृष्टांत दिले. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. किंवा ज्ञानोबा म्हणतात की का झाकल्या घटीचा दिवा. नाही, ज्ञानोबा म्हणतात जसा दिवा सगळ्यांना प्रकाश देतो, दिवा हा विचार करत नाही की मला कोणी पेटवलंय, का घरीची अवजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनेची का पांडवा दीपो जैसा. तो दिवा जसा हा विचार करत नाही, तसा चांगल्या माणसानं हा विचार केला नाही पाहिजे. हे सद्गुण आहे, हे सद्गुण आश्रयाला आलं पाहिजे. का आम्हाला असं वाटत नाही? का आम्हाला सगळं जग मित्रासारखं वाटत नाही? का आम्हाला त्या अनेक सद्गुणांचा तू धनी बनवत नाही? का आम्हालाही त्या सद्गुणांनी तू अलंकृत करत नाही? बघा, माणसाच्या जीवनातले खरे अलंकार जर कोणते असेल तर ते सद्गुण आहे. विराला जशी चांगल्या पानांनी, फुलांनी, फळांनी झाडाला शोभा येत असते, तशी आपल्या चांगल्या कर्मानं माणसाच्या चारित्र्याला शोभा येत असते. झाडाची शोभा जशी पानात, फुलात आणि फळात आहे, तशी माणसाच्या चांगल्या कर्तृत्वात माणसाची शोभा असते. बघा, आपलं कर्तृत्ववान जीवन जगणं, गुणवान जीवन जगणं आपल्या जीवनाला शोभा देत असते. आणि सगळे सद्गुण आपल्यावरती अलंकार म्हणून शोभत असतात. आपण किती चांगली माळ घातली, किती चांगला दागिना घातला, किती चांगलं सोनं परिधान केलं, किती चांगले कपडे घातले, आणि किती अलंकारानं आपलं शरीर आपण सजवलं,
त्यानं आपलं सौंदर्य दिसत नसतं. बघा, सौंदर्यवान त्याला म्हणतात ज्याच्याकडे काहीतरी गुणवत्ता आहे. जर आपल्याकडे गुणवत्ता जर नसेल तर शास्त्र सांगतं येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्युलोके भुविभार भूता मनुष्य रूपेण मृगः शरंती. आपल्यात आणि प्राण्यात काही फरक नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही अनेक सद्गुणांनी अलंकृत व्हावं. असं देवा तुला वाटत नाही का? आम्हालाही अनेक सद्गुणांनी सजवावं असं तुला वाटत नाही का? अरे अनेक अवगुण आम्हाला त्रास देतात. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. आम्ही बघ ना कसे झालो. अरे मी तव अवगुणी अन्यायी आमच्याकडे अनेक अवगुण आश्रयाला आलेले आहे. आम्ही माझेही मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर. वेळोवेळी तुकोबरा हे शब्द वापरतात आणि देवाला म्हणतात देवा आता हे अवगुण आम्हाला छळतात. तुला वाटत नाही का आम्ही अनेक सद्गुणांनी अलंकृत व्हावं? आम्हालाही अनेक सद्गुणांनी तू सजव. आमच्यासाठी सद्गुणांचा ठेवा तयार करून ठेव. ठेवा दावे थोर करोनिया. एरवे समाजामध्ये आम्ही असा एक बाप पाहतो की जो बाप आपल्या मुलासाठी आयुष्यभर पुरेल एवढी तिजोरी जमवून ठेवत असतो. विठाला प्रत्येक बापाची आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते बघा. तो आपलं जे काही कमवतो ते सगळं जपून ठेवतो एवढ्या करताच की ते भविष्यात आपल्या मुलाच्या उपयोगात येईल. आणि म्हणून देवा तसं तू आमच्यासाठी काहीतरी जमवून ठेव ना. आमच्यासाठी तू काय असा ठेवा जमवून ठेवलाय देवा तुला माहित नसेल म्हणे. आम्ही व्यवहारात असा एक बाप पाहतो की ज्या बापानं अनेक संकटापासून आपल्या मुलाला वाचवलेलं असतं. अनेक संकटापासून तो बाप आपल्या मुलाला वाचवतो. प्रसंगी त्या मुलासाठी स्वतः जीवावरती उदार होतो. बघा तुम्ही पहा समाजामध्ये अशी काही मुलं आहे की ज्यांना परिवाराच्या संस्काराशी अजिबात संबंध नसतो. आपले वडील काय करत होते, आपली आई काय करत होती, आपल्या घराचे संस्कार कसे आहे ते सैराट अशा प्रकारचं जीवन जगतात. मग अशाही वेळेला त्या बापापुढे फार मोठा धर्म संकट असतं. यक्ष प्रश्न असतो की आपण मुलाच्या बाजूने उभं राहावं की कायद्याच्या बाजूने उभं राहावं, नाही का? पण अशाही वेळेला त्या बापाला वाटतं माझा मुलगा सुरक्षित असला पाहिजे, माझा मुलगा सुरक्षित असला पाहिजे. याकरता तो बाप पावली खस्ता खात असतो बघा. विडाला कारण फक्त एवढंच आहे की माझा मुलगा सुरक्षित असावा, माझा मुलगा सुरक्षित असावा. ही प्रामाणिक भावना त्या बापाची असते. बापाला असं कधीच वाटत नाही की मी माझ्या मुलाच्या अशा प्रकारे प्रेताला किंवा माझ्या मुलाला मी खांदा देण्याची वेळ यावी. माझा मुलगा माझ्या समोर जावा, आपली मुलं सुरक्षित राहावी, आपला मुलगा आनंदी सुखी समाधानी राहावा एवढी एक अपेक्षा ठेवून प्रत्येक बाप आयुष्यभर जीवन जगत असतो. तुम्ही पहा कधीच कुठलंच संकट आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये असं प्रत्येक आईला प्रत्येक बापाला वाटत असतं. मुलगा संकटात असताना, मुलगा पोळत असताना ती त्याला सहन होत नाही. तैसा पोळे संकटे पुढीलांची नाही का. बघा त्याला ते सहन नाही होत. आपल्या मुलाला चटके बसत असताना, आपल्या मुलाला संकट त्रास देत असताना काय झालं, एक मुलगा लग्न झालेलं होतं, त्याला एक 4-5 महिन्याचं बाळ होतं. दुपारची वेळ होती, ऊन पडलेलं होतं आणि पत्रावरती तो काहीतरी काम करण्याकरता गेलेला होता. वर गेला, पत्रांचा आवाज येतो म्हणून त्याच्या आईला, त्या म्हातारीला असं वाटलं की वरती कोणतरी गेलंय. ती उन्हात आली आणि तिनं पाहिलं आपला मुलगा वरती पत्रावरती चढलेला आहे. पत्र तापलेले असतील, याच्या पायात चप्पल नाही. म्हणून आईनं सांगितलं ए बाळू अरे खाली उतर ना, ए बाळू अरे खाली उतर ना, वरती ऊन पडलंय फार, पायाला तुला चटके बसत असतील, वरूनही ऊन पडलंय, डोक्याला ऊन लागत असेल, तू खाली उतर ना. बाळू ऐकतो का? बाळून सांगितलं जाय गाई, तुला काही कळत नाही, तू वय मध्ये. असंच म्हणतो की नाही आपण आई वडिलांना असंच बोलतो की नाही, तुला काही कळत नाही, तू हो मध्ये येतो मी खाली, असं म्हणून त्यानं फटकारला आईला. त्या आईला वाटलं हात असा खाली येणार नाही, हात असा खाली येणार नाही. ती आई घरात गेली. ऐका बरोबर, ती आई घरात गेली. त्याच बाळूचा 4 महिन्याचा मुलगा घरामध्ये झोपलेला होता. त्याला हातात घेतलं आणि त्याला घेऊन ती उन्हात आली. त्याला घेऊन ती उन्हात आली. उन्हात आल्यानंतर बाळूला आवाज दिला, बाळू ए बाळू हे बघ ना, हे कोण आहे? ए बाळू अरे हे बघ ना कोण आहे? बाळूनं जरा पुढे येऊन पाहिलं तर हिनं 4 महिन्याचं पोरगं कुठं आणलं होतं? गल्लीत उन्हात आणलेलं होतं. आणि मग बाळू मोठमोठ्यानं म्हणायला लागला, ए आई आज जा ना, तुला कळतं का काही? 4च महिन्याचं आहे ना, त्याला ऊन लागन ना, त्या पोराला ऊन लागन ना. त्यावेळेला त्या आईनं सांगितलं, बाळा आता तुझ्या मनात तुझ्या मुलाविषयीची जी भावना आहे ना, तुझ्या मुलाला चटके बसत असताना जसं तुला चटके बसतात ना,
तसं माझ्या मुलाला उन्हात पोळत असताना मला चटके बसतात ना. हा तैसा पोळे संकटे हा मला चटके बसतात ना. अरे हा आपल्या पुढची पिढी सुखी असावी, समाधानी असावी, अशी प्रत्येक वाडवडिलांची अपेक्षा आहे. विडाला आपल्या वाडवडिलांनी आई वडिलांनी या करताच सगळ्या खस्ता खाल्ल्या असतात, या करताच सगळे कष्ट घेतलेले असतात. आणि हेच सगळे कष्ट आज आपल्या उपयोगात येतात. काही काही लोक विनाकारण म्हणतात की आमच्यात फार सामर्थ्य आहे, आमच्यात फार कर्तृत्व आहे, आम्ही हे सगळं मिळवलं, आम्ही हे सगळं कमवलं. कोण काय कमवत नसतो बघा. आई वडिलांनी आपल्याला आजपर्यंत इथपर्यंत पोहोचवलं, हे त्यांचे उपकार आहे. नाही तर आपलं काय कर्तृत्व आहे? काय कर्तृत्व आहे आपलं? आई ठरवत असते मुलाला काय घडवायचं, बाप ठरवत असतो मुलाला काय घडवायचं, नाही का? तेच ठरवत असतात. नाही तर आपलं काहीच कर्तृत्व नाही. महाराज माणसं विनाकारण अहंकार करतात. करा अहंकार, काय हरकत नाही, पण आई वडिलांच्या समोर नाही बरं का. आई वडिलांच्या समोर नाही. एक मुलगा म्हणतो की महाराज शून्यातून सगळं विश्व निर्माण केलं. कसं केलं? काय होतं पूर्वी? शून्यातून सगळं विश्व निर्माण केलं. त्याला सांगायचं बाबा असं नसतं म्हणायचं. अरे शून्य काय शून्य? बापाच्या सगळ्या एसटीचा वारसदार तू झालास ना. बापाचा सातबारा तुझ्याच नावे आला ना, घर तुझ्याच नावे आलं ना. तुझं लग्न कोणी केलं? तुला नोकरी कोणाला लावलं? नोकरी कोणी तुला नोकरीला कोणी लावलं? हा तुझं शिक्षण कोणी करून घेतलं? माय बाप आज आपण स्वतःचं कर्तृत्व जे गाजवतो ना, ते आपल्या आई वडिलांच्याच करवी गाजवत असतो. आई वडिलांच्याच करवी. पण माणसं म्हणत असते नाही नाही महाराज आमचंच फार मोठं कर्तृत्व आहे. काय नव्हतं आमच्या बापाकडं, काय नव्हतं आमच्या आईकडं, मी सगळं कमवलं. महाराज मी काय साधा आहे का? मी लात मारीन तिथं पाणी काढीन. त्याला माझं सांगणं आहे भाऊ तू कवाडात लावून झोपत जा घरी. तर लोक लय मोकारे लोक पाय तोडून न्यायला बसले तुझे. पाय चांगला आहे तुझा, लात मारीन तिथं पाणी निघतं म्हणलं ना. तर पाण्याची कमी बघा, पुढच्या वर्षी पाऊस जरा कमी सांगितलेला आहे. हा असा अहंकार करायचा नसतो बघा. अहंकार करायचा नसतो. तुम्ही बघा शहरात तुम्ही राहता, शहराच्या जवळ राहता, घरावरती पाट्या लावल्या जातात बघा, नाही का? ज्याच्या नावे ते घर असतं त्याचं नाव त्या घराच्या पाठीवर लिहिलं जातं बघा, लिहिलं जातं बघा. आणि ते नाव वाचलं की त्या माणसाला फार अहंकार होतो. हे घर कोणाचं आहे? माझं आहे. हे घर माझं आहे. हे घर माझं आहे. हप्ते करतात ना त्याच्या अकाउंटवरून, नाही का? हप्ते. आणि मग फार अहंकार होतो माणसाला. कधी कधी माणूस सहज बोलून जातो. महाराज खेडेगावात राहत होतो आम्ही, इथं शेतीत आलो, नोकरीला लागलो, आणि हे सगळं विश्व निर्माण केलं. हे शेतीत येऊन इथं सगळं एक प्रस्थ बनवलं ना, हे माझ्या कर्तृत्वानं बनवलं. पण जवळच बसलेला बाप आपल्याला दिसत नाहीत. त्यांना आपलं सांगणं आहे माय बाप, अरे आई वडिलांनी जर आपल्याला असं घडवलं नसतं तर आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो, इथपर्यंत पोहोचलो नसतो. त्यांनी त्याही काळात फार संघर्ष केला. तुम्ही पहा ना मामा, त्या काळात किती संघर्ष त्यांनी केला असेल. ज्या वेळेला आपल्याकडे ते धरण आलं, धरण, महाराज घरं सोडावे लागले लोकांना, हां जमिनी सोडाव्या लागल्या. आता काहींचं झालं बरं ते सोडल्याच्या नंतर, पण बरेच लोक इथे रस्त्यावर आले. पण आज जर आपली परिस्थिती चांगली असेल तर याला कारण कोण आहे? याला कारण आपले आई वडील आहेत. याला कारण आपले पूर्वज आहेत. त्यांनी त्याही काळात व्यसनं नाही केली. त्या काळात जर त्यांनी ठरवलं असतं जाऊ द्या पुढच्या पिढीचं चट पाहत आहे ना, आपण आपली मजा करून घेऊ, आता करतात ना लोक काही. तुम्ही पहा ना, आपणही सिटीमध्ये राहतो बघा, काय भाव आला इकडे जमिनीला. हां पूर्वी काय होतं का असं? होय आपासाहेब पाटील, काय भाव आला? आज आपण असं म्हणतो की आपण ऐश्वर्यात राहायचं, पुढचं राहू द्या पुढं. पण आज विचार करा, पूर्वीच्या लोकांनी जर ते ऐश्वर भोगलं असतं तर आपल्याला हे दिवस पाहायला भेटले नसते. एकंदरीत त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट घेतलेले असतात, आयुष्यभर कष्ट सोसलेले असतात, आणि आपल्यासाठी हा संपूर्णपणाचा ठेवा जपून ठेवलेला असतो. आणि जगद्गुरु तुकोबा तेच म्हणतात की या असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा ठेवा, सद्गुणांचा ठेवा देवा तू आमच्यासाठी का नाही जपून ठेवत, ते आमच्यासाठी का नाही दाखवत? म्हटले ठेवा दावे थोर करून या विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा Come on.
डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एक बाप आम्ही समाजामध्ये असं पाहतो, व्यवहारात असं पाहतो की जो अनेक अलंकारानं अलंकृत करतो आपल्या मुलाला, अनेक अलंकार चढवत असतो. तसं देवा तुला वाटत नाही का अनेक सद्गुण आमच्यावरतीही असायला यावे? आम्हालाही अनेक दुर्गुण त्रास देतात. दुर्गुणच काय, अनेक शत्रू आमच्याही जीवनात आहेत ना. अनेक शत्रू आमच्याही जीवनामध्ये आहेत, जे शत्रू आमच्या जीवावर उठलेले आहे, आम्हाला खायला उठलेले आहे. आणि अशा शत्रूंच्या आणि आमच्यामध्ये तू उभं राहिलं पाहिजे देवा, उभं राहिलं पाहिजे. तुका म्हणे दी गाजू आणि कासी, तुका म्हणे दी गाजू आणि कासी. तुका म्हणे गाजू आणि कासी. तुका तुका म्हणे दी गाजू आणि कासी, तुका म्हणे दी गाजू आणि कासी. तुका म्हणे उदार जीवासी आपुलिया, उदार जीवासी आपुलिया. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. उदार जीवासी आपुलिया, एकाएक केला मिरासीचा धनी, एकाएक केला मिरासीचा धनी. पडिये वादवोनी. टाळ वाजवा, टाळ. वादवोनी बारखानी, कडिये वादवोनी भारखानी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. मानवोनी बालकांदे. तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है, तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, उस दिन से तू हर पल उसको अपने संग पाएगा. प्यास नैनों की बुझाएगा, प्यास नैनों की बुझाएगा, पर प्यास जरूरी है, विश्वास जरूरी है. देवावरती आपला विश्वास असावा. तुकोबरायांना तो विश्वास आहे, म्हणून लढिवाळपणाचे शब्द आहेत तुकोबरायांचे. देवा तू आमच्या सगळ्यांचा बाप आहे.